नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मागील लेक्चरमध्ये आपण उतारा, वृत्तपत्र, जाहिरात किंवा बातमी आणि कविता यावर आधारित प्रश्न पाहिले होते. आज आपण मराठी मधील दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तर कार्यात्मक व्याकरण याला आज आपण सुरुवात करणार आहोत. कार्यात्मक व्याकरण. आता या कार्यात्मक व्याकरण या टॉपिकमध्ये पहा, आपल्याला 7 उपघटक आहेत. शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हा आपला पहिला उपघटक असेल. त्यानंतर लिंग म्हणजे लिंग ओळखणे हा दुसरा. त्यानंतर वचन प्रकार आपला तिसरा उपघटक यामध्ये आहे. काळ हा चौथा. विरामचिन्हे, वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्हे आपण कशी वापरतो, कधी वापरतो या संदर्भात हा पाचवा उपघटक आहे. त्यानंतर वाक्याचे भाग म्हणजे उद्देश विभाग आणि विधेय विभाग असे दोन वाक्याचे भाग असतात. तर ते आपण या 6व्या सब टॉपिकमध्ये किंवा उपघटकामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि शुद्ध आणि अशुद्ध शब्द कसे ओळखायचे, त्यांचं लेखन कसं करायचं आणि त्यांचं वाचन कसं करायचं याबद्दलच्या गोष्टी आपण सब टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर आपण लेक्चर कंटिन्यू करताना हा जो शुद्ध अशुद्ध शब्द आहे तर तो प्रत्येक लेक्चर पाहतानाच त्यामध्ये भरपूर असे काही शब्द येतात. ते आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केले, व्यवस्थित त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते शब्द वारंवार पाहिल्याने आपल्याला ते जमू शकेल. तर यावर आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची संख्या जर आपण बघितली तर प्रत्येक टॉपिकवर, आता आपण पहिला टॉपिक घेणार आहे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, यावर जनरली प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे हा घटक महत्त्वाचा आहे आणि आता आपण याला सुरुवात करत आहोत. इथं व्यवस्थित टेबलमध्ये पहा, दिले आपण शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या एकूण मराठीमध्ये जाती किती आहेत रे? तर शब्दांच्या एकूण मराठीमध्ये 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8 जाती आहेत. परंतु तुमच्या 5वीच्या स्कॉलरशिपला फक्त आपल्याला 4 जातीच अभ्यासायच्या आहेत, कारण याच्यावरच आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले. आता शब्दांच्या ज्या महत्त्वाच्या 4 जाती ज्या आपण अभ्यासणार आहोत त्या कोणकोणत्या आहेत? तर पहिली आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद. आता पहा, आपण पहिली शब्दांची जात पाहणार आहोत, नाम. तर नाम म्हणजे काय? इथं आपण व्याख्या दिलेली आहे पहा, व्याख्या व्यवस्थित वाचून घेऊया. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा जागेच्या नावाला किंवा त्यातील गुणधर्माला नाम असे म्हणतात. नाम म्हणजे जनरली आपण असंच लक्षात ठेवूया, कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे किंवा जागेचे किंवा त्यामधील असणाऱ्या गुणधर्माला सुद्धा आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. उदाहरणादाखल पहा, इथं आपण 3 प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. ऍक्च्युली नामाचे प्रकार असतात. नामाचे 3 प्रकार असतात. एक सामान्य नाम, दुसरा असतं विशेष नाम आणि तिसरा असतं भाववाचक नाम. परंतु याचा अभ्यास तुम्हाला आता 5वीसाठी नाहीये. हा अभ्यास तुम्हाला पुढे 8वीच्या स्कॉलरशिपला नक्कीच असेल. तर इथं उदाहरणामध्ये आपण दिलेले आहे पहा, मुलगा, पर्वत, नदी. तर हे नामाचे प्रकार आहेत. मुलगा म्हटलं, पर्वत म्हटलं आणि नदी म्हटली तरी हे नामाचे प्रकार आहेत. आता मुलगामध्ये विशेषतः जर आपण सचिनचा उल्लेख केला तर तो विशेष नाम म्हणून जातो, परंतु तो नामाचाच प्रकार आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवा. पर्वतामध्ये जर विशेष उल्लेख करायला गेला तर सह्याद्री पर्वत आपण म्हणू शकतो. नदीमध्ये जर विशेष उल्लेख करायला गेला आपण तर गोदावरी नदी. तर अशा प्रकारे सामान्य नाम किंवा हे विशेष नाम हे सुद्धा नामाचेच प्रकार आहेत. परंतु आपण इथं व्याख्येमध्ये पाहिलं की त्याच्या गुणधर्माला देखील काय म्हणतात रे? नाम असं म्हणतात. जसं की सचिनमध्ये हुशारी हा गुणधर्म आहे, तसेच शौर्य, दयाळूपणा हा देखील माणसांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये असणारे गुणधर्म आहेत. तर या गुणधर्माला देखील आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल नाम म्हणजे काय. एकदा आपण व्यवस्थित फक्त याचं थिअरी किंवा डिटेलमध्ये पाहून घेऊया, नंतर क्वेश्चन सोडवताना तुम्हाला अजून जास्त व्यवस्थितपणे ह्या गोष्टी लक्षात. आता दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत, सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे सपोज एक आपल्या समोर उतारा आला, त्यामध्ये अशी 2-3 वाक्य असतील. सचिन हुशार मुलगा आहे, सचिन नेहमी अभ्यास करतो, सचिन वेळेवर शाळेत जातो. तर यामध्ये सचिन सारखं आल्यामुळे काय होतं की
त्याचं गोडवा निघून जातो त्या भाषेचा. तर आपण काय करतो, या सचिनऐवजी सचिन हुशार मुलगा आहे, त्यानंतर सचिन शाळेत जात्याच्या ऐवजी काय म्हणतो, तो वेळेवर शाळेत जातो, तो 5वी स्कॉलरशिपचा अभ्यास करतो. तर आपण नामाऐवजी जे शब्द वापरतो काय म्हणतोय, सर्वनाम म्हणतो. नामाची पुनरावृत्ती म्हणजे परत परत येणं हे टाळण्यासाठी आपण काय करतो, सर्वनामांचा वापर करतो. तर अशी मराठीतली सर्वनामं कोणकोणती आहेत, तर जसं की पहा, मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, त्या, ती. त्यानंतर पहा, हा, ही, हे, तो, ती, ते. त्यानंतर जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः. आलं लक्षात, ते एवढ्या प्रकारची ही सर्वनामे आहेत. सर्वनामांचे देखील विविध प्रकार आहेत, परंतु ते आत्ता आपल्याला अभ्यासाला नाही आहेत. परंतु हे सर्वनाम जे आहेत ते आपल्याला पाठ करणं अपेक्षित आहे. पुढे आपण उदाहरणं दिलेली आहे, इथं उदाहरण दिलेलं आहे, परंतु ते आपण हे चारही प्रकार अभ्यासल्यानंतर त्या उदाहरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. आता तिसरा प्रकार पहा, विशेषण. विशेषण म्हणजे काय, नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण असं म्हणतात. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं, विशेष नाम आणि नामाची जोडी असा एक प्रश्न आपल्याला आला होता. त्यामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं, सपोज हुशार राजू. हुशार राजू, तर राजू नक्कीच याच्यामध्ये नाम म्हणून आहे, परंतु राजू बद्दल विशेष माहिती कोण सांगतोय आपल्याला, हुशार हा शब्द सांगतोय. तर हुशार हे काय करतं, आपल्याला विशेषण म्हणून या ठिकाणी काम करतं. तसं विशेषण पहा काय काय, सपोज काही गुणविशेषण असतात पहा, आंबट, तिखट, शूर. काही आवृत्तीवाचक असतात, पहिला, दुप्पट, एक एक. आणि काही सर्वनाम. आता पहा इथे मध्ये हा, जो, असल्या, हा, तो, असल्या, हे आपल्याला वाटतं की हे सर्वनाम आहेत, बरोबर, ही सर्वनामच आहेत, परंतु कधी कधी त्या सर्वनामांचा आपण विशेषण म्हणून देखील आपण वापर करतो. आपण म्हटलं हा मुलगा, हा मुलगा असं जर आपण म्हटलं, तर मुलगा इथं नाम आहे, परंतु त्या नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती कोण सांगते, हा मुलगा, म्हणजे दुसरा तिसरा कोणीही मुलगा नसून हाच मुलगा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर हे हा या शब्दाने दाखवलं जातं, याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. तर आपण त्याचं नाव लक्षात न ठेवता आपण फक्त लक्षात ठेवूया, आपल्याला पुढे अशी उदाहरणं आहेत की त्यामध्ये बऱ्याच वेळा काही सर्वनामांचा वापर विशेषण म्हणून देखील केलेला आहे. तर तो आपण पुढे समजून घेऊया उदाहरणामध्ये. लक्षात आलं, विशेषण म्हणजे काय, की नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण असं म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे क्रियापद. क्रियापद, आता क्रियापद म्हणजे काय रे, यामध्ये दोन क्रिया, एक शब्द आहे क्रिया आणि दुसरा शब्द आहे पद. आलं लक्षात. तर क्रिया म्हणजे काय, एखादी क्रिया, आता सपोज खाणे, खाण्याची क्रिया असतील, जाण्याची क्रिया असतील, पळण्याची क्रिया असतील, पोहण्याची क्रिया असेल, तर अशा प्रकारे जे क्रियावाचक शब्द असतात आणि जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. तर व्याख्यामध्ये पण आपण तेच म्हटलंय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे फक्त क्रिया दाखवायची नसून आपल्याला त्याचा वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करायचा आहे. जसं की रामाने आंबा खाणे असं जर आपण म्हटलं, खाणे हा क्रिया दाखवतो, परंतु तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का रे, तर नाही करत. रामाने आंबा खाणे यावरून आपल्याला काही समजत नाही. पण जर खाण्याच्या ऐवजी आपण म्हटलं खाल्ला, तर काय होईल, ह्या शब्दाने रामाने आंबा खाल्ला, तर यांनी वाक्याचा अर्थ देखील पूर्ण होतो आणि हा क्रियावाचक शब्द देखील आहे, म्हणून यामध्ये क्रियापद काय आहे तर खाल्ला. आलं लक्षात. याचे उदाहरणं पहा, जसे की खातो, पितो, करतो. भरपूर उदाहरणं आपल्याला क्रियापदाची देता येतील. एकदा मी हे सगळं रब करतो म्हणजे आपल्याला पुढचं घेण्यासाठी सोपं जाईल. आता उदाहरण पहा, सचिन खूप हुशार आहे कारण त्याने आपला कोर्स विकत घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला नाम शोधायचे. नाम कुठला कुठला आहे रे, आपण शोधूया. आता पहिल्या वाक्यात बघा, सचिन खूप हुशार आहे, तर सचिन हे कुठल्या तरी एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे, जसं आपण म्हटलं होतं व्यक्तीचं नाव असायला हवं. त्यातलं नाम कुठलं आहे तर एक नाम आपण शोधलं, अजून सापडतील, परंतु एक नाम आपण शोधूया, सचिन.
त्यानंतर सर्वनाम. सर्वनाम पहा, पुढचं वाक्य पहा, कारण त्याने. आता इथं परत सचिनने म्हणू शकलो असतो आपण, परंतु आपण काय म्हणतोय, त्याने आपला कोर्स विकत घेतलेला आहे. त्याने. तर त्याने काय झालं, हे नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे काय असतं, सर्वनाम असतं. त्यानंतर विशेषण काय पहा, पहिल्याच वाक्यात पहा, सचिन खूप हुशार आहे. तर हुशार हे त्याच्या गुणधर्माबद्दल सांगितले किंवा सचिन बद्दल विशेष माहिती सांगितली. सचिन कसा मुलगा आहे, तर हुशार मुलगा आहे. म्हणून हुशार काय झालं रे, त्यातलं विशेषण झालं. आणि क्रियापद कुठलं आहे, पहिल्या वाक्यात क्रियापद आहे यांनी क्रिया पूर्ण होते. दुसऱ्या वाक्यात आहे यांनी क्रिया आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तर आहे हे काय आहे, आपलं क्रियापद आहे. आलं लक्षात. तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे चारही गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, आता व्यवस्थितरित्या समजून घेतलेल्या आहेत. तर यावर आधारित जे क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आले होते, ते क्वेश्चन्स आपण जरा डिटेलमध्ये पाहूया, म्हणजे तुमच्या ह्या कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होतील. आता पहिला प्रश्न पहा, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. काय सांगितलं आपल्याला, तर पहिला प्रश्न आता आपण पाहूया. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. आता जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्रियापद कुठले रे याच्यामधले, असतो हे आपलं क्रियापद आहे. आलं लक्षात. त्यानंतर तरसाचा कुणाबद्दल तरसाबद्दल बोललेलं आहे आपल्याला, म्हणजे तरस हे काय, एका कुठल्या तरी प्राण्याचं नाव आहे, हे आपलं नाम मध्ये जाईल. आलं लक्षात. आता कुठले उरले शब्द, मग तरसाचा गेला, असतो गेला. आता ठसा 3 इंच लांब असतो. हे ठसा, ठसा याबद्दल देखील आपल्याला बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे ठसा हे देखील आपलं काय विशेषण. असं ठसा कुणाबद्दल बोलले, तर तरसाबद्दल बोललेले. तर ठीक आहे, तर हे विशेषण म्हणून हे येणार नाही. आता इथं विशेषण म्हणून काय येईल रे, तरसाचा ठसा कसा असतो, ठशाबद्दल आपल्याला काय बोललेलं आहे, लांब असतो असं बोललेलं आहे. म्हणजे ही विशेष माहिती सांगते. लांब हा शब्द काय करतो, आपल्याला ह्या ठशाबद्दल आपल्याला काय करतोय, विशेष माहिती सांगतोय. म्हणून लांब हा शब्द आपला काय असणार आहे, विशेषण असणार आहे. परंतु जर उरलेले 2 शब्द आपण पाहिले, 3 इंच. 3 इंच मध्ये इंच हे ऍक्च्युली मोजमापाचं युनिट आहे. तर हे देखील आपलं नाम आहे. आणि 3 किती इंच, 3 इंच, हे इंचाबद्दल अधिक माहिती सांगते 3. म्हणून हे काय आहे, आपलं विशेषण असं आहे. म्हणून ह्या उदाहरणात 2 उत्तर आहेत, 3 आणि लांब. तर असं आपल्याला इलिमिनेट करून चालायचं. आता हे 3 इंच पूर्ण येणार नाही, कारण इंच हे नाम आहे, म्हणून आपण काय केलं, याला कट केलं. असं इलिमिनेट केलं तर आपल्याला हे 2 उत्तर याच्यामध्ये परीक्षा परिषदेने दिलेली आपल्याला आढळतील. पुढचा प्रश्न पाहूया. हे एवढं लक्षात ठेवा फक्त. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या. पुढील वाक्यात विशेषणांची संख्या किती. विशेषणावर जरा भर जास्त दिलेला आहे. प्रश्न वाचतो मी. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी छान चालली होती. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी छान चालली होती. या टॉपिकवर बऱ्यापैकी थोडं अवघड ते मीडियम म्हणजे मध्यम या स्वरूपाचे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले दिसतात. त्यामुळं अवघडात अवघड जर क्वेश्चन आपल्या समोर आला तर तो प्रश्न हा आपला वेळ खाण्यासाठी आलेला असतो. हे जर आपल्याला ओळखता आलं तर आपण जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंद मराठीसाठी प्रत्येक प्रश्नावर घालवणार आहोत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर आपल्याला लागत असेल किंवा उत्तर मिळत नसेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट होणार आहोत. प्रत्येक प्रश्नाला आपण योग्य असा न्याय द्यायचा आहे. आता पहा, 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. आता 11व्या होडीला, कितव्या होडीला रे, 11व्या. म्हणजे होडीबद्दल काय झाले, विशेष माहिती कोण सांगते, हा 11वा शब्द असं सांगते. आलं लक्षात. तर 11व्या हे एक आपलं काय झालं, विशेषण झालं. बांधलेली 12वी सामानाची होडी. आता इथं पण होडी आहे, होडी हे नाम आहे. आलं लक्षात, कारण ते एका वस्तूचं नाव आहे. आणि होडीबद्दल विशेष माहिती कोण सांगतं रे, पहिली गोष्ट म्हणजे होडी कशाची आहे, तर सामानाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितवी आहे ती होडी, 12वी आहे. म्हणजे हे 2 शब्द असे आहेत जे आपल्याला होडीबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती सांगतात. होडीबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, विशेषण. तर 12वी हे देखील आपलं काय आहे, विशेषण आहे. आणि सामानाची, पुढं काय आहे, सामानाची.
सामानाची होडी ना, कसली होडी? सामानाची होडी. हे 3 शब्द काय करतात? आपल्याला नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून हे विशेषण आहेत आणि विशेषणांची एकूण संख्या किती असं जर उत्तर विचारलं आपल्याला, त्याचं पर्याय क्रमांक उत्तर 1. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत? म्हणजे किती प्राण्याची, वस्तूची किंवा त्यांच्या गुणधर्मांची किती नामे त्यामध्ये असं आपल्याला ओळखायचे. आता पहा इथं काय वाक्य, आधी वाक्य वाचतो मी. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. तर यामध्ये वाचल्या वाचल्या आपल्याला एवढं तर लक्षात येतं की महाराष्ट्र आणि भारतभर हे 2 शब्द तर नक्कीच, महाराष्ट्र हे एका राज्याचं नाव आहे, भारतभर हे एका देशाचं नाव आहे. तर हे 2 आपल्याला नक्कीच काय नाम भेटलेले आहेत. आता पहा होळी, होळी हे एका सणाचं नाव आहे. परिसर, परिसर हे देखील आपलं नाम आहे, कारण परिसर हे दुसरं कुठल्याही भागात जात नाही, विशेषण नाही, क्रियापद नाही आणि सर्वनाम तर नाहीच नाही, त्यामुळे हे परिसर देखील हे नाम आहे. आणि सातपुडा हा एक डोंगराचा प्रकार आहे आणि डोंगर हे स्वतः एक सामान्य नाम आहे. त्यामुळे सातपुडा, डोंगर, परिसर, होळी, महाराष्ट्र आणि भारत असे एकूण किती नाम या वाक्यात आलेले आहेत? तर आणि प्रसिद्ध म्हणजे काय रे? प्रसिद्ध आहे, तर हे काय झालं? एक प्रकारे विशेषण झालं. आता हे पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, तर एकूण किती नामे या वाक्यात आलेली आहेत? तर उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती? एकूण सर्वनामे किती? दारामागे कोण लपलंय? दारामागे कोण लपलंय? आपण सर्वनामांचा जो टेबल पाहिला होता, इथे पहा, सर्वनामांच्या टेबलमध्ये आपण पाहिलं, इथे पहा रे, कोण. कोण जर असं आलं तर कोण हे काय असतं? सर्वनाम असतं. तर दारामागे कोण लपलंय हे एक आपलं सर्वनाम झालं. त्यानंतर त्यांना, त्यांना, त्यांना मी पाहिले बरं का. तर आलं लक्षात काय म्हटलं याच्यामध्ये? त्यांना मी पाहिले बरं का. तर त्यांना एक येईल आणि मी हे देखील आपलं काय असणार आहे? सर्वनाम येणार आहे. तर अशा प्रकारे या वाक्यात 3 सर्वनामे दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायामधून निवडा. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. आता हे क्रियापदावर आलेला प्रश्न आहे. अशा वेळेस काय करायचं? आपण प्रत्येक क्रियापद टाकून बघायचा. क्रियापद म्हणजे काय रे? असा क्रिया दाखवणारा शब्द जो वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करतो. क्रिया दाखवतो का? हो. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का? तर हो. हे दोन्ही कंडिशन जर आपल्या इथं साधल्या गेल्या तर आपण काय म्हणू शकतो की ते शब्द जो आहे तो शब्द तो क्रियापद आहे. आता मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का रे? तर नाही होत. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू याने देखील वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवते याने देखील वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असं जर म्हटलं, हे कुठेतरी आपल्याला त्यातनं वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि हा क्रियावाचक शब्द देखील आहे, मिळाला किंवा मिळवणे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे काय आहे? आपलं क्रियापद आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आलेला आहे? पुढील वाक्यातील नाम नसलेला. आलं लक्षात? आपल्याला काय पाहिजे रे? तो नाम नकोय. आपण शोधूया. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. मुंगी, मुंगी काय रे? का प्राण्याचं नाव आहे, म्हणजे हे नाम आहे. तर वाक्यात कुठं मुंगी दिसत असेल तो कट करून टाकायचा ऑप्शन मध्ये, कारण मुंगी आपल्याला नकोय, कारण नाम नाही पाहिजे आपल्याला. मुंगी हा, हा काय रे? हे सर्वनाम आहे आणि हे ऑप्शन मध्ये दिलेलं नाही, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. समाजप्रिय कीटक, आता हा एक शब्द जोडून आलेला आहे. ही जोडी समाजप्रिय कीटक, असा कीटक, कीटकाबद्दल बोललेलं आहे. आलं लक्षात? कीटक काय झालं रे? नाम झालं. आलं लक्षात? हे सामान्य नाम आहे. कीटक हे काय? सामान्य नाम आहे, म्हणजे ते नामाचा प्रकार आहे. म्हणजे कीटक हे देखील येणार नाही, कारण आपल्याला नाम नकोय. कीटक नाम आहे, पण कीटक कसा विचारलाय रे? समाजप्रिय, म्हणजे ही कीटकाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. कीटकाबद्दल विशेष माहिती काय सांगितली? की समाजप्रिय कीटक. कीटक कसा आहे? तर समाजप्रिय आहे, म्हणून समाजप्रिय हे काय झालं रे? विशेषण झालं.
आणि हे जर विशेषण असेल आणि इथं समाजप्रिय दिलेलं आहे पहा, तर हे ऑब्विसली हे नाम नसणार आहे, म्हणून आपलं उत्तर देखील हेच असणार आहे. बाकी वसाहत हे देखील एक प्रकारचं नामच आहे, सामान्य नाव आहे ते. आणि वसाहतीबद्दल व्यवस्थित सपोज आदर्श सोसायटी किंवा आदर्श वसाहत असं जर आपण म्हटलं तर त्या वसाहतीबद्दल काय करतो आपण, विशेष माहिती सांगतो आदर्शाने. त्यामुळे वसाहत काय आले किंवा आदर्श हे त्याचं विशेष नाम झालं आणि वसाहत हे त्याचं सामान्य नाम आहे. तर अशा पद्धतीने हे देखील उत्तर येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. आता हा प्रश्न खरं तर पाहिलं खूप सुंदर असा प्रश्न आहे. भरपूर मुले म्हणजे जवळजवळ 90% मुले यात चुकण्याची शक्यता आहे. परंतु तुमचा अभ्यास जर व्यवस्थित असेल आणि हा अवघड कॅटेगरीमध्ये जाणारा प्रश्न आहे, त्यामुळं जरी आपल्याला याचं उत्तर आलं नाही किंवा आपलं चुकलं तरी यामध्ये जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. या एका प्रश्नासाठी आपण बाकीच्या प्रश्नावर अन्याय करणार नाही. हा प्रश्न आपल्याला चुकण्यासाठीच टाकला होता असं आपण समजून पुढं जाऊ शकतो. तरी पण याचं उत्तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. ती त्याला म्हणाली म्हणजे हे देखील सर्वनाम आहे, त्याला हे देखील सर्वनाम आहे. यामध्ये मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. तर मी, तुला, त्या आणि आम्ही हे आपल्याला काय वाटतं रे, प्रथमदर्शनी सर्व सर्वनामे आपल्याला वाटतात. पण इथे जर आपण व्यवस्थित पाहिलं त्या घराजवळून, तर ऍक्च्युली हे त्या शब्द जो आहे विशेषण मध्ये आपण पाहिलं होतं मगाशी की काही सर्वनाम असे असतात पहा, हा, तो, असल्या, हे काही सर्वनाम असे असतात जे विशेषण मध्ये पण येतात. पण ते कसं ओळखायचं आपल्याला, त्यांनी कुणाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे का हे आपल्याला पाहायचंय. तर त्या घराजवळून जेव्हा आपण म्हणतो त्या घराबद्दल विशेष माहिती यात त्याने सांगितलेली आहे. ह्या घराबद्दल विशेष माहिती यात त्याने सांगितलेली आहे, म्हणून त्या हे सर्वनाम न येता ह्या वाक्यामध्ये ते काय आहे रे, विशेषण आहे. त्यामुळे हा अवघड गटामध्ये जाणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन जास्त घेऊ नका. तर जर आपण उत्तर काढला तर त्या येणार नाही, ते सोडून बाकी पहा 1, 2, 3, 4 आणि 5. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 5 हे उत्तर याचं असणार आहे. बरीच मुलं याचं उत्तर लिहिताना 6 लिहितील, परंतु 6 याचं उत्तर नाही. हे व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारचा प्रश्न जर आता परत आला तर आपला चुकता कामा नये. खाली दिलेल्या ओळींमधले विशेषण कोणते? काय विचारले आपल्याला, खाली दिलेल्या ओळींमधले विशेषण कोणते? थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार. आता थंडी हे विशेषण आहे का रे? थंडी कुणाबद्दल असं विशेष माहिती सांगते का? तर नाही. तर थंडी स्वतः एक नाम आहे. त्यानंतर पेटवा आगटी हे देखील एक नाम आहे. शेका हातगार, परंतु आता बघा, ज्यांचे हात गार आहे त्यांनी शेका असं म्हटलेलं आहे. हात गार आहे, ज्यांचे हात कसे आहेत रे, गार आहेत. म्हणजे हाताबद्दल विशेष माहिती कोण सांगते आपल्याला? गार. हात कसे आहेत तर गार आहेत. अशी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? विशेषण असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर विशेषण कोणतं म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने शब्दांच्या ज्या टोटल 8 जाती असतात त्यापैकी 4 जाती ज्या आपल्याला अभ्यासाला आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, या चौघांची व्यवस्थित आपण व्याख्या, त्याची उदाहरणं हे आपण आता व्यवस्थित पाहिलेलं आहे आणि त्यावर आधारित असलेले सर्व PYQs आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिले आहे. आपल्या क्वेश्चन बँकमध्ये तुम्ही जे ॲपवर आपल्या उपलब्ध आहे त्यामध्ये अजून ह्याच्यावर अपेक्षित असलेली क्वेश्चन्स जे फ्युचरमध्ये आपल्या परीक्षांना विचारू शकतात किंवा तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही त्यातनं जाऊन ते सोडवा, म्हणजे हा टॉपिक तुमचा पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत. जो आपला पुढचा टॉपिक आहे, आता पहा, आपण जो पहिला यातला उपघटक आहे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे आपण आता जस्ट पाहिलेलं आहे. आता पुढचा टॉपिक जो आपला आहे तो आहे लिंग. लिंग म्हणजे काय, लिंग कसे ओळखायचं, लिंगाचे वेगवेगळे प्रकार कोणते, ते हे आपण आता व्यवस्थित पाहून घेऊया. काय म्हटले पहा इथं, लिंग आधी याची व्याख्या पाहूया आपण. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू
पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्ही जातीची नाही असा बोध होतो तेव्हा त्याला त्या वस्तूचे लिंग असे म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे कुठलंही नाम उच्चारलं असता ती व्यक्ती पुरुष जातीची आहे का? आता ही पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची हे फक्त सजीवांनाच नाही तर हे निर्जीवांना देखील लागू पडतं. तर ते आपण कसं ओळखायचं हे आपण पुढं पाहूया. तर ती व्यक्ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्ही नाही असा जेव्हा बोध होतो आपल्याला तेव्हा त्याला काय म्हणायचं, ते त्या वस्तूचे लिंग असे म्हणतात. आता या लिंगाचे 3 प्रकार आहेत आपले. जर ती व्यक्ती किंवा वस्तू पुरुष जातीची असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे, पुल्लिंग. ती व्यक्ती किंवा वस्तू स्त्री जातीची असेल तर त्याला आपण म्हणतो स्त्रीलिंग. आणि ती व्यक्ती दोन्ही जातीची नसेल तर त्याला आपण म्हणतो नपुंसक लिंग. तर पुल्लिंगी वस्तू असेल तर त्याच्या समोर आपण तो हा जर शब्द वापरला, जसं की इथं पहा मुलगा, मुलाला काय म्हणतो रे आपण, तो मुलगा. काय म्हणतो, तो मुलगा. रुमाल, रुमालाला काय म्हणतो रे, तो रुमाल. जर याला आपण ती रुमाल म्हटलं तर ते योग्य वाटत नाही. त्यामुळे तो रुमाल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो जर शब्द लागला त्याच्यासमोर, तो हे सर्वनाम जर त्याच्यासमोर लागला तर त्याला काय म्हणायचं, पुल्लिंग म्हणायचं. तो दोरा, ती दोरा म्हणतो का, तर नाही, ती दोरी म्हणतो आपण, परंतु तो दोरा म्हणतो. ग्रंथ, ग्रंथाला तो ग्रंथ म्हणतो. त्यामुळे हे सर्व काय रे, पुल्लिंग याचे प्रकार आहेत. त्यानंतर स्त्रीलिंग मध्ये पहा, मुलगी, मुलगीला काय म्हणतो आपण, ती मुलगी. ती मुलगी. पगडी, ती पगडी. दोरी, ती दोरी. आणि वही, ती वही. तर हे कशाचे उदाहरण आहेत, तर हे स्त्रीलिंग याचे उदाहरण आहेत. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये पहा, मूल, एखादं छोटं मूल असेल तर त्याला आपण तो मूल किंवा ती मूल नाही म्हणत तर ते मूल असं म्हणतो. परत पागोटे, पागोटे म्हणजे आपल्या डोक्यावरचं जे फेटा टाईप असतं ते त्याला म्हणतात पागोटे, तर ते पागोटे म्हणतो. आपलं घर असेल तर तो घर आपण असं नाही म्हणत तर त्याला आपण ते घर असं म्हणतो. आणि पुस्तकाला ते पुस्तक. जेव्हा ते हे त्याच्या समोर लागतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, नपुंसक लिंग. आलं लक्षात? तर हे लिंगाचे 3 प्रकार आहेत. यावर जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेले नाहीत, परंतु तरी आपण जे क्वेश्चन्स आहेत ते आपण व्यवस्थित पाहून घेऊया. आता पहा, इथे फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की कुठल्याही वस्तूचं किंवा गोष्टीचं लिंग ठरवताना ते शब्दाच्या एक वचनावरून ठरवायचं. आपल्याला कशावरून ठरवायचंय, त्या शब्दाचं एक वचनावरून. सपोज एक शब्द आलाय, सपोज पाणी, पाणी असा शब्द आलेला आहे, मग तू हे म्हणताना आपण ती पाणी असं म्हणू शकतो, परंतु हे स्त्रीलिंग झालं का, नाही. पान म्हणजे झाडाचं पान. याला काय करायचं, आधी एक वचनामध्ये कन्वर्ट करायचं, पान. पान, मग पान काय रे, ते पान. आणि ते पान काय झालं, मग ते नपुंसकलिंग झालं. त्यामुळे आधी काय करायचं, जो शब्द आपल्याला दिला असेल त्याला आधी एक वचनामध्ये म्हणजे त्याचा एक वचनामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आणि मग त्याला काय करायचं, आपण तो, ती, ते हे उपसर्ग लावून आपण पाहायचं आहे. यावरून आपण ठरवू शकतो की त्या शब्दाचं लिंग कोणतं आहे. याच्यावरचा पहिला प्रश्न पहा आता, दिलेल्या नामापैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. आपल्याला काय म्हटलंय, नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. आता इथं पहा, घरे, आपण काय करणार आहे, तो, ती, ते हे लावून त्याला पाहणार आहे. इथं म्हणताना आपण ती घरे म्हणू शकतो, परंतु आपल्याला मी काय सांगितलं रे, एक टीप, कधी पण कुठल्याही गोष्टीचं लिंग ओळखताना आधी काय करायचं, त्याला आपण एक वचनामध्ये कन्वर्ट करायचं. अनेक घरे असतात, परंतु एक काय असतं रे, घर असतं. तर घराचं काय होईल, मग ते घर होईल. आणि ते जर लागत असेल तर ते नपुंसकलिंगी आहे का, तर आहे. त्यामुळे हे नपुंसकलिंगी पर्याय आहे. शाळा, शाळा आता एकवचनी आहेच, त्यामुळं ती शाळा असं आपण म्हणतो, त्यामुळे हे स्त्रीलिंगी आहे. हे काय आहे, स्त्रीलिंगी आहे. त्यामुळं हे आपलं उत्तरात येणार नाही. धनुष्य, धनुष्याला कसं म्हणू शकतो रे आपण, ते धनुष्य. काय म्हणू शकतो, ते धनुष्य. धनुष्य, ते धनुष्य. आणि बाण जो असतो, बाण, त्याला आपण तो बाण म्हणतो. त्यामुळे जर धनुष्यबाण असं जर जोडून आलं, धनुष्यबाण असं जर शब्द जोडून आला तर शेवटच्या शब्दावरून त्याचं लिंग ठरवतात. मग म्हणताना काय म्हणणार आपण, तो धनुष्यबाण. परंतु फक्त जर धनुष्य म्हणायचं असेल तर ते धनुष्य असतं. त्यामुळं हे देखील ते म्हटल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे पण नपुंसकलिंगी आहे.
म्हणून हे देखील आपल्या उत्तरात येणार आहे. म्हणजे अ आणि क हे दोन्हीही नपुसकलिंगी नामे आहेत. त्यामुळे पर्यायामध्ये असं कुठला ऑप्शन आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट, रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले हे. आता या अधोरेखित शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचे. पतंगांनी हे अनेक वचन आहे, अनेक पतंग. आपण काय करायचं, एक पतंग काय असतो? एक पतंग असतो. आता पतंगाचं लिंग ओळखा रे. तो पतंग, ती पतंग का ते पतंग? तर तो पतंग. त्यामुळं हा काय आहे रे? पुल्लिंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय ओळखा. हा पण थोडा मिडियम टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. फक्त पुल्लिंगी नाम असलेला. असे मराठीमध्ये भरपूर शब्द आहेत की ज्यांचे फक्त एकच नसतं लिंग, तर ते दोन किंवा तिन्ही लिंगामध्ये काम करतात. आता जसं की मी वेळ, हा वेळ सपोज शब्द आहे, याला आपण आता वाक्यात वापर करून पाहूया. ती वेळ अवघड होती. ती वेळ अवघड होती. आणि दुसरं एक वाक्य पाहूया. आणि दुसरं आपण वाक्य पाहूया की वेळ फारच झाला होता. वेळ फारच झाला होता. आता यामध्ये जर आपण बघितलं की इथं ती वेळ म्हटलेलं आहे, म्हणजे वेळेला काय म्हटलं रे? इथं स्त्रीलिंगी वापरलेला आहे. आणि वेळ फारच झाला होता, तो वेळ असं म्हणू शकतो. तो वेळ फारच झाला होता म्हणजे मला घरी जायला फारच वेळ झाला होता. इथं वेळ काय वापरलेलं आहे रे? इथं पुल्लिंगी म्हणून वापरलेले. अशा प्रकारे वेळ हा शब्द स्त्रीलिंगीमध्ये देखील काम करतो आणि पुल्लिंगीमध्ये देखील काम करतो. त्यामुळे इथं आपल्याला काय विचारलं? फक्त पुल्लिंगी नाम विचारलं. हे फक्त पुल्लिंगी नाम असू शकत नाही. त्यानंतर ढेकर सुद्धा हे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असं दोन याच्यामध्ये, तो ढेकर आणि ती ढेकर असं देखील म्हटलं जातं. बाग पण काय म्हटलं जातं? पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. लक्षात, तो बाग आणि ती बाग असं देखील म्हटलं जातं. परंतु हिरा हा शब्द काय रे? फक्त पुल्लिंगीमध्ये वापरला जातो. यामध्ये अजून एक दोन शब्द मी तुम्हाला सांगतो. पोर हे शब्द तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून घ्या. पोर हे तिन्ही लिंगामध्ये काम करतं. हा पुल्लिंगी देखील आहे, स्त्रीलिंगी देखील आहे आणि नपुसकलिंगी देखील आहे. लक्षात, तो पोर, ती पोर आणि ते पोर असं पण होतं. त्यानंतर हरिण हा शब्द देखील काय रे? तो हरिण म्हणजे पुल्लिंगी आणि ते हरिण असं देखील वापरलं जातं. त्यानंतर तंबाखू हा शब्द देखील पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, तो तंबाखू आणि ती तंबाखू असं देखील वापरलं जातं. तर असे भरपूर शब्द आहेत. आपल्यासाठी जे महत्वाचे शब्द आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हा थोडा अवघड कॅटेगरीचा क्वेश्चन होता, परंतु तुम्हाला जर याचं उत्तर आता व्यवस्थित तुम्ही पाठ केलं किंवा ह्या गोष्टी बाकीच्या जर लक्षात घेतल्यात, तर नेक्स्ट टाइम जर असा प्रश्न आला तर तो तुमचा नक्कीच चुकणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी निश्चितपणे नपुसकलिंगी नामाचा पर्याय निवडा. आता हा परत निश्चितपणे नपुसकलिंगी कुठला आहे असं विचारले. आता आसूड म्हणजे काय असतं? तर बैलांना मारण्यासाठी जे आपण वापरतो तर त्याला आसूड असे म्हणतात. तर तो आसूड असं आपण त्याला म्हणतो. खोंडे, आता इथं खोंडे अनेक वचन दिलेलं आहे, त्याला काय करायचं आपल्याला? एक वचन, कारण लिंग ओळखतोय आपण. खोंड, त्याचं एक वचन होतं खोंड, तो खोंड असतो, ते खोंड नसतं, तो खोंड असतो. त्यानंतर गोंडे, एक गोंडा अनेक गोंडे, याचं एक वचन केलं आपण गोंडा, तो गोंडा असतो. आलं लक्षात? हे बैलाशी रिलेटेड शब्द आहेत सगळे, त्यामुळे आपण इथं लक्षात घेऊ शकतो तो गोंडा. परंतु वशिंड, बैलाचा मानेवरचा जो उंचवटाचा जो भाग असतो त्याला वशिंड असं म्हणतात. इथं असा भाग असतो बैलाच्या, त्याला वशिंड असं म्हणतात. वशिंड हे अनेक वचन आहे, एक वचन काय होईल रे? वशिंड, ते वशिंड असतं. आलं लक्षात? निश्चितपणे नपुसकलिंगी कुठलं नाम आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग
कोणते? अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. पाने याला अधोरेखित केलेले. तर पाने हा कुठल्या वचनात आहे रे? हा अनेक वचनात आहे. अनेक वचनामध्ये आहे. आपल्याला एक वचनात कन्वर्ट करायचे. पानेचं एक वचन होतं, एक पान आणि अनेक पाने असं असतं, म्हणून हे झाले त्याचं एक वचन. आता पानवरनं ओळखा. तो तिथे लावा याला. तो पान, ती पान का ते पान? तर ते पान हे जास्त योग्य ठरतं, म्हणून याचं उत्तर आहे ते पान म्हणजे नपुंसकलिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. डाळिंबे एक वचन काय होईल रे? डाळिंब. मग डाळिंब सांगा बरं. ते डाळिंब, तो डाळिंब का ते डाळिंब का ती डाळिंब? तर ते डाळिंब होतं. आलं लक्षात? बोरे, बोरेचं एक वचन काय होईल? बोर. तो बोर, ती बोर का ते बोर? बोर म्हणजे हे खाण्याचं बोर आहे आपलं, जे खातो आपण बोर ते. तर ते बोर असतंय. आता लिंबे, लिंबेचं काय होईल रे एक वचन? लिंबू. तर लिंबू, तो लिंबू असतो, ती लिंबू असतं का ते लिंबू असतं? तर ते लिंबू असतं. आंबे, आंब्याचं एक वचन काय होईल? आंबा. आंबा काय असतो रे? तो आंबा असतो. म्हणजे आता वेगळा प्रकार जर आपल्याला ओळखायचा असेल, वेगळा शब्द, ते बाकी तीनही हे काय रे? नपुंसकलिंगीमध्ये आहे. परंतु आंबा हा शब्द काय आहे? पुल्लिंगीमध्ये आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण लिंग याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे आता आपलं काय झालं? शब्दांच्या जाती, त्यानंतर लिंग, हे 2 सब टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहे. आपला पुढचा जो सब टॉपिक आहे ते म्हणजे वचन. पुढचं जे आहे ते वचन, हे आता आपण पाहूया. आता वचन म्हणजे काय? आता याची व्याख्या पहा. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपावरून वस्तू एक आहे की अनेक, वस्तू एक आहे की अनेक आहे याचा बोध होतो, त्याला त्यांचे काय म्हणतात रे? वचन असे म्हणतात. म्हणजे एखादं नाम तुमच्या समोर दिलं, सपोज आंबा, आंबा असं जर तुमच्या समोर नाम आलं, तर काय होईल रे? हा एक आंबा आहे की अनेक आंबा? काय म्हणतो याला आपण? एक आंबा. एक आंबा आहे, म्हणून हे काय झालं? तर एकच गोष्ट आहे, यातनं वस्तू एक आहे असा बोध होतो. परंतु मी तेच तुम्हाला लिंबे असं म्हटलं, तर लिंबे म्हटल्यावर काय होतं रे? हे अनेक लिंबे आहेत. हे एक लिंबे नाही, एक लिंबू असतं आणि अनेक लिंब असतं, लिंबे असतात. त्यामुळे यातनं अनेक गोष्टी असण्याचा बोध होतो आपल्याला. तर याला काय म्हणायचं? त्या नामाचं वचन म्हणायचं. वचनाचे 2 प्रकार असतात, एक वचन आणि अनेक वचन. मराठीमध्ये 2च प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन. वस्तू जर एक असेल असं जर आपल्याला कळत असेल तर त्याला म्हणायचं एक वचन, आणि वस्तू अनेक आहेत असं जर आपल्याला वाटलं तर त्याला म्हणायचं अनेक वचन. जसं की पहा, आंबा हे एक वचन आहे. एक आंबा, अनेक आंबे. एक माकड, अनेक माकडे. एक नदी, अनेक नद्या. एक घर, अनेक घरे. एक शत्रू, अनेक शत्रू. आता शत्रूचं शत्रूच राहते. एक शत्रू, अनेक शत्रू. एक हत्ती, अनेक हत्ती. एक केळे असतं, आपण केळी म्हणतो, पण केळी ही काय झालं? हे अनेक वचन शब्द आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. एक केळे असतं आणि एक केळ नसतं, एक केळे असतं आणि एक अनेक केळी असतात. तर अशा पद्धतीने हे उदाहरणासाठी आपण काही इथं उदाहरणे घेतलेली आहेत. अशी भरपूर उदाहरणं तुम्हाला आपल्या वर्कबुकमध्ये पाहायला मिळतील. आता याचे प्रश्न आपण पाहून घेऊया. 2च प्रश्न याच्यावर आलेले आतापर्यंत, महत्वाचे आहेत. आता पहिलं उदाहरण आपण पाहूया. पुढीलपैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी ओळखा. व्यवस्थित वाचायचं आपल्याला. अयोग्य जोडी ओळखा असं त्यांनी विचारलेलं आहे. चादर, चादरी. एक चादर असतं, अनेक काय असतात रे? चादरी असतात. ते बरोबर आहे का? तर बरोबर आहे. एक झालर, झालर आणि अनेक झालरी. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आता किनार, किनारी. एक किनार, अनेक किनारी. एक किनार, अनेक किनारी. हे देखील बरोबर आहे. एक वानर, अनेक काय असतात रे? वानरी नसतात. एक वानर असलं की अनेक वानरे असतात. काय असतात? वानरे असतात. हे वानरी म्हणजे यांनी लिंग बदललं याचं. हे लिंग प्रकारानुसार हे बरोबर येईल, परंतु वचन प्रकारानुसार हे बरोबर येणार नाही. एक वानर अनेक वानरे असतं, म्हणून हे चुकलेलं आहे.
आणि आपल्याला अयोग्य विचारलेले. अयोग्य म्हणजे काय रे? जे योग्य नाही असं, आणि योग्य नाही म्हणजे जे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यामध्ये पहा, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. घडा, सडा, खडा. तो घडा, तो सडा, तो खडा. आता एक कडे, कडेचं ऍक्च्युली एक वचन काय होतं? हे कडे. इथं हे घडा, खडा, सडा, खडा हे एक वचन मध्ये दिलेले आहे. कडे, कडे मात्र हे अनेक वचन मध्ये दिले आहे. एक माड आणि अनेक माड असंच होतं. एक झाड, अनेक, आता झाडा तर काही याच्यामध्ये बसतच नाही, परंतु एक घोडा, हे सगळे आकारांत आहे. याच्या शेवटी आ असं उच्चार आपल्याला जाणवतो बघा. घडा, सडा, खडा, तसे घोडा, आणि हे सर्व काय आहे? एक वचनात आहे. म्हणून हे जर वचन प्रकारानुसार पाहिलं, त्याच्याशी जुळणारा शब्द कुठला? पर्याय क्रमांक 1 घोडा. तर अशा पद्धतीने आपला 2च प्रश्न याच्यावर विचारले होते, आणि वचन प्रकाराचा जो टॉपिक आहे आपला, तो देखील आपण आता कव्हर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या आपल्या लेक्चरमध्ये शब्दांच्या जाती, लिंग आणि वचन हे 3 टॉपिक आपण आता क्लिअर केलेले आहेत. आता उरलेले जे 4 टॉपिक आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्ही आता हे जे लेक्चर झालं, या लेक्चरवरचे जे एक्स्ट्राचे प्रश्न असतील किंवा याचे एक्स्ट्राचे उदाहरणं असतील, हे आपल्या वर्कबुकमध्ये नक्की पाहून घ्या. अशा पद्धतीने हे जे 4 टॉपिक आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. धन्यवाद. थांबूया आपण या ठिकाणी.